माझा संसारामदास मूर्ती महाराष्ट्र नावाचा राज्य पुणे नावाचा जिल्हा इंद्रायणीच्या कुशीवर बसलेले देहू गाव त्या देहू गावामध्ये अवतार कार्यासाठी आलेला माझ्या बाबाजी चैतन्यांचे पटशिष्य जगद्गुरु जगतवंदनी श्रीमंत साधू तुकोबाराय या तुकोबारायांचा नामपर प्रकरणातील मंगलाचरण या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग किंवा 2 चरण असणाऱ्या डाव्या पायरी सेवेसाठी उपस्थित केला आहे. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानवारायांचे गुरु तुम्हा 5वा विश्वांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीनं गंगा नदीच्या उगमानं हा पुनीत झालेला नाशिक जिल्हा माणसाच्या शरीराला एखादा इंद्रिय असो अथवा नसो बरं का ना माणसाच्या शरीराला एखादा इंद्रिय असो अथवा नसो पण माणसाला नाक असणं गरजेचं आहे नाक आणि ज्याला नाक नाही त्याला कुठंच हिंडता येत नाही परमार्थाचं नाक त्याला समजलं नाशिक नाशिक हे नाशिक आहे कारण जिथून परमार्थ सुरू झाला माऊली महाविष्णू ज्ञानवार असतील त्यांना जे तत्व मिळालं निवृत्तीनाथ महाराजांच्या माध्यमातून जे तत्व मिळालं त्या तत्वाचा उगम या जिल्ह्यात झालेला आहे आणि आपल्याला जे तत्व मिळालं त्याचा विशेष तत्वाला ज्याचा उगम तो पण नाशिक जिल्ह्यात झालेला आहे. असा असणारा नाशिक जिल्हा आणि त्या नाशिक जिल्ह्यातील तालुका इगतपुरी ज्याला असं वाटतं बरं का ज्याला असं वाटतं आपला जन्म आणि मरण याची गत ज्याला पुरी व्हावी असं वाटतं त्याचं नाव इगतपुरी. जन्म आणि मरणाची गत पुरी जिथं झाली ना जिथं पूर्ण होते त्याला म्हणायचं इगतपुरी. आणि तुमची आमची ज्या महात्म्यानं गत पुरी केली जन्म आणि मरणाची तो हा इगतपुरी तालुका. आणि त्या इगतपुरी तालुक्यातील हे छोटस देहू गाव श्रीपादराव म्हणायचे सांगायचे 9 खंड पृथ्वी 10 खंड काशी आणि 11वा खंड घोटी. अशा घोटी गावामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण साधक मायबाप ज्या महात्म्याचा जन्म
1920 साली झाला आणि त्या महात्म्यानं हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, तर हाताच्या फोडासारखं त्या अनादिकाल स्वरूपाचं असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला जपून तुमच्या आमच्यापर्यंत ते तत्व आणलं. असे श्रीमद सच्चिदानंद स्वानंद सुखदेव सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि त्याकडे ज्यांनी साथ दिली असे असणारे सच्चिदानंद रामदासजी बाबा बुधवारी व राम लक्ष्मण जोडा समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचा 28वा पुण्यतिथी सोहळा आणि या सोहळ्याच्या माध्यमातून पवित्र तीर्थक्षेत्र घोटीगाव या घोटीगावामध्ये चालत असलेला 2.5 दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा. या वारकरी वैष्णव मेळाव्याचं 28व्या वर्षातलं पहिलंच उद्घाटन कीर्तन पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला दिलेलं आहे. आणि या मेळाव्याचं या पुण्यतिथी सोहळ्याचं जे आयोजन करतात ते आयोजन मंडळ स्वागत समिती अध्यक्ष असतील आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण बाबुराव बाबा बागडे आणि उपाध्यक्ष असतील आमचे गुरुवर्य मधुकर भाऊ आरोटे, उपाध्यक्ष त्याचबरोबर सचिव असतील ज्ञानेश्वर नाना पाटील आणि विठ्ठलपंत बागडे खजिनदार आणि आमचे सचिव मंडळी असतील. आता हे सचिव मोठी पण मला काही नाव याचे केलेले पण व्यक्तिगत काही कोणाची ओळख नसल्या कारणाने आणि कार्यक्रमाला पण जरा उशीरच झालाय त्याच्यामुळे कोणाचा व्यक्तिशः नामोल्लेख करत नाही. आता इथे कीर्तनाला रती बसलेले आहेत सगळे. हो, महाराष्ट्रभरची मंडळी कीर्तन करत फिरतात आणि आम्ही जन्मल्यापासून या परमार्थात जेव्हापासून आलो तेव्हापासून आम्ही ज्या ज्या व्यक्तींचं कीर्तन ऐकले ब्रह्म व्यक्तींचं ती मंडळी आज माझं कीर्तन ऐकायला हेच माझं मोठं भाग्य आहे. सर्व विश्वस्त मंडळी यांनी सुंदर असं नियोजन केलं. पण अण्णा एक खंत वाटते बरं का, हो, ज्या असं म्हणलं जातं जो आवडे सर्वांना तो आवडे ईश्वराला. हो, आमच्या अहिल्यानगरचं वैभव, हो, या ट्रस्टीचे खजिनदार वैकुंठवासी ब्रह्मलीन हरिभक्त पारायण आमचे संजीवजी भवनगरे, हो, यांचा या बाबांच्या कार्यामध्ये खूप मोठा हात लागला. कारण असं म्हणलं जातं की एक कुटुंबाचा एक माणूस गेला तर काही वाटत नाही, हो, पण त्या कुटुंबाला जर पोचणारा माणूस जर गेला तर ते अख्खा कुटुंब पोरकं होते. तसंच हो, या समर्थ सद्गुरूंच्या कार्यामध्ये ज्यांनी अख्खा आयुष्य वाहून घेतलं होतं आणि तन मन धनाने ज्यांनी या सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांची जी धुरा आहे ती खांद्यावर घेतली अशा असणाऱ्या आमचे त्यांचं वैकुंठ गमन झालं. पण आठवण काय नाही ते बरं, काय महिन्यातून एकदा तरी आठवण येते का माहिती का? असा चांगला साधा जन्माला यायला ना त्या आई वडिलांची खूप पवित्र लागते आणि आपलं सुद्धा भाग्य लागतं. भरपूर मंडळी आहेत आमचे आरोग्याना असतील, हिंमत जानमाळी असतील, आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला हाताला धरलं आणि या व्यासपीठावरती उभा केलं. अशा असणारे गुरुवर्य हरिभक्त पारायणदासजी बाबा मधने असतील, दुर्गे रामदास शिंदे असतील, आमचे बांगडे बाबा असतील. विशेषत्वानं या परमार्थाचा प्रसार आणि प्रचार हे तत्व सगळ्या जगासमोर श्रीपाद बाबांनी आणलं. पण त्या बाबांना आमच्या नगरकडे आणण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे हरिभक्त पारायण गुरुवर्य नामदेवजी अप्पा भिलाडे या सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं जे 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे त्याचा पादापादाने विचार करतो. संचित क्रियामान भोग तुकोबराय सांगतात जर भवरोगाला जर घालवायचं जर भव्याचं विकोक नाही का जर याचा रोग जर घालवायचा जर असेल कोणता रोग भवाचा रोग या जीवाच्या मागे लागलेला आहे. जन्म येणं मरण जन्माला येणं आणि मरण हा भवरोग लागलेला आहे आणि या भवरोगातून या जीवाला मुक्त करण्यासाठी कोणत्या तरी एखाद्या डॉक्टरची गरज असते. हो, जसं शरीराला रोग लागल्याच्या नंतर शरीराला जर रोग लागला तर डॉक्टरकडे जावं लागतं आणि मनाला जर रोग जर लागला तर समर्थ सद्गुरूकडे जावं लागतं. विठ्ठला विठ्ठला
डॉक्टर काय करतो? ऑपरेशन करतो. ऑपरेशन कुठं नेतो? ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेतो आणि काय करतो? शरीराचं ऑपरेशन करतो. ऑपरेशन केल्याच्या नंतर त्या जीवाचा, त्या शरीराचा रोग नाहीसा होतो. म्हणून डॉक्टरकडे जावं लागतं. आणि आमचे समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांनी काय केलं? या जीवाला अनंत जन्मापासून जन्माला येणं आणि मरण, ज्या मनामुळे रोग लागलेला होता त्या मनाचं ऑपरेशन केलं. त्यांनी एका 4 भिंतीच्या ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आणि कोणाचं ऑपरेशन केलं? मनाचं ऑपरेशन केलं. प्रांतीपासून हिरतले गुरुवाक्यान मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. हो, आत्मस्वरूपात घातलं. आणि कशाचं ऑपरेशन केलं? मनाचं ऑपरेशन केलं. आमचे गुलाब बाबा जाधव सांगायचे सुप्याचे नगरचे, ते म्हणायचे भाऊ तो डॉक्टर पण असा पाहिजे ऑपरेशन करणारा, स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू साधू पाहिजे, तेव्हा त्याला ऑपरेशन जमतं. नाहीतर डॉक्टर होय नाशिककडे बघतो, इगतपुरीकडे चलतो, हा सदर डॉक्टर जर असेल तर फरक पडेल का? पडू शकत नाही का? कारण त्याच्या आतच नाही. मी एक विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो बऱ्यापैकी, तुमच्याकडे फक्त टच करून जातो. आमचं नगर शहर आहे. आम्ही रोज सकाळी फिरायला जायचो आणि फिरायला जात असताना मित्र फिरायला सकाळचं जायचो, मॉर्निंग वॉकिंगसाठी, एक्सरसाइज करण्यासाठी. आणि असं फिरायला जात असताना एक दिवस दोघं जण फिरायला जाणार, पण एक दिवस मी सांगितलं दादा मी काही येत नाही, तू तुझा सकाळी फिरायला ना. तो मित्र मला बोलला दादा मी जातो फिरायला. रात्री जेवण खाऊन करून व्यवस्थित झोपला आणि सकाळी जेवण खाऊन सकाळी झोपेतून उठल्याबरोबर त्याला एका माणसाची 2 माणसं दिसायला लागली. किती? एका माणसाची 2 माणसं दिसायला लागली. झोपेतून उठला, अंगावरचं पांघरून काढलं, आईकडे गेला, आईला बघितलं, त्याच्या डोक्यामध्ये चक्कर बसली. अरे रात्री तरी एकच मम्मी होती, पप्पांनी रात्रीतून काय पराक्रम केला? दुसरी मम्मी आणून ठेवली. हो, त्यानं मम्मीने दुसरी मम्मी आणली म्हणून पप्पाकडे गेला आणि पप्पाला सांगायला गेला तर पप्पाकडे बघताना त्याला एका पप्पाचे 2 पप्पा दिसायचे. कुणाला? महाराजांना मित्र. एका मित्राचे 2 मित्र दिसायचे. त्याच्या आईने वडिलांना सांगितलं याला दवाखान्यात घेऊन जा. गाडीवर टाकलं. सकाळची वेळ होती, 8-8:30 वाजले. डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरचा दवाखाना बंद होता. डॉक्टर साहेब डॉक्टर होता. डॉक्टर डोळे चोळत होते. काय दुखतंय? म्हणलं काय नाही, पेशंट आणले या कॅबिन मध्ये. डॉक्टर आतून कॅबिन मध्ये आले. बाहेरून आम्ही 2 जण आत गेलो. डॉक्टरने दरवाजा खोलला. आत खुर्चीवर बसलो. समोरून डॉक्टर बोलत होता, इकडून आम्ही बोलत होतो. संभाषण चालू होतं. डॉक्टरने विचारलं बोला काय झालंय? म्हणलं हा माझा मित्र रात्री व्यवस्थित जेवण खावण करून झोपला, सकाळी उठल्याच्या नंतर याला एका माणसाची 2 माणसं दिसायला लागली. डॉक्टर मला म्हणतो तुम्ही 4 जण माझ्याकडे कशासाठी आले? डॉक्टर काय बोला? तुम्ही 4 जण माझ्याकडे कशासाठी आले? रोग कोणाच्या अंगात होता? हो, पेशंटच्या अंगात तर आहे, पण पेशंट पेक्षा जर ठाचून जर रोग जर डॉक्टरच्या अंगात जर भरलेला जर असेल तर तो डॉक्टर पेशंटला नीट करू शकतो का? माझी महाराष्ट्रभर फिरणारे डॉक्टर आहेत, यांच्या अंगात वैद्याचा रोग आहे, दुसऱ्याला काय बरं करू शकतो?
त्याला त्या गोळ्या औषध ते पचावेत अशी त्याची शक्ती पाहिजे का तर आपल्याला जर रोग जर लागला आपल्याला जर दुखणं जर आलं तर आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरला सांगतो डॉक्टर माझं अंग दुखतंय डॉक्टर सांगतो आडवे झोपा चेक करतो चेक केल्याच्या नंतर तुमच्या रोगाचं निदान करून त्यावर तुम्हाला औषध देतो 3 दिवसाचे औषध देऊन डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो एवढे औषध घ्या 3 दिवस का मला परत भेटायला आहे डॉक्टरने औषध दिले पेशंटने औषध खाल्ले पण 3 दिवसात काही फरक पडेना परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरला सांगितलं काही फरक पडेना डॉक्टर सांगतात परत अजून तुम्हाला गोळ्या देतो इंजेक्शन देतो डॉक्टरनी गोळ्या दिल्या इंजेक्शन दिले आणि परत घरी पाठवलं 3 दिवसानंतर परत पेशंट डॉक्टरकडे गेला काही फरक पडेना डॉक्टरनी सांगितलं आता तुम्हाला सलाईन लावावं लागेल डॉक्टरनी सलाईन लावलं इंजेक्शन पण दिलं गोळ्या पण दिल्या परत घरी पाठवलं परत पेशंट 3 दिवसानंतर गेला पेशंटने सांगितलं काही फरकच पडेना डॉक्टर त्यावेळेस म्हणतो भाऊ आता माझे उपचार सर्व संपून गेले का तर माझ्या गोळ्या आणि औषधाला तुमची बॉडी रिस्पॉन्स देत नाही काय देत नाही रिस्पॉन्स देत नाही तसं श्रीपाल बाबांनी वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी बोंब मारून सांगितलं पण अशा बऱ्याच जण सांगतात आम्ही तुमच्या श्रीपाल बाबाला पाहिलं आमची ज्यावेळेला आम्ही चहा पाजला दूध पाजला हो पण त्यांनी जे सांगितलं ना त्यांच्या औषधाला तुमची बॉडी रिस्पॉन्सच देत नव्हती जी बॉडी रिस्पॉन्स देत नाही तिला किती जरी गोळ्या आणि औषधं जर ओतले तर त्याला फरक पडू शकत नाही आणि जिथं फरक पडत नाही तिथं ऑपरेशन केलं जातं आणि ते ऑपरेशन डॉक्टरच्या माध्यमातून करता येतं मनाचं ऑपरेशन श्री गुरुच्या माध्यमातून करता येतं आणि ते श्री गुरु काय करतात मी मग अशी उभी सांगून गेलो भ्रांती पासून गिरतली त्या जीवाची भ्रांती दूर करतात भ्रांती काय करतात काढतात भ्रांती काढण्यासाठी स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ दयाळू साधू लागतो तो साधू काय करतो अंतकरणावरती आलेला मल विक्षेप आणि आवरण या 3 प्रकारचं दोष 3 प्रकारचं आवरण अंतकरणावरती आलेलं आहे ते संत काय करतात त्या नामाच्या माध्यमातून मल विक्षेप आणि आवरण हा दोष काढण्याचा प्रयत्न करत असतात विठ्ठला ज्या महात्म्याने हाडाचं काढ करून रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून आमच्यासाठी रात्रीचा विचार केला नाही दिवसाचा विचार केला नाही पण भक्त आणि भक्त बुडते हे जन न देखावे डोळा येतसे कळवला म्हणूनिया हो जे जन बुडते त्या बुडत्या जनाला हात धरला आणि त्या बुडणाऱ्या भवसागरातून काय केलं बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्याला काय सांगितलं आई करे जना तुझ्या स्वैताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा हे जना हे जीवा आई तुझं हित कशात आहे हित ते करावे देवाचे देवाच्या चिंतनामध्ये तुझं हित आहे पण जीवाने चिंतन सोडलं आणि नको त्याच्या मागे लागला जीव कशाच्या जीव संतांनी जे सांगितलं त्याला सोडून जीव भरकटू लागला भरकटल्यामुळे त्या जीवाची काय झाली फजिती कोणती फजिती झाली पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठराक्षयण किती वेळा जन्म आहे नित्य व्हावे फजित त्या जन्म आणि मरणाचं राजकारण त्या जीवाच्या मागे लागलं आणि तो जीव त्या त्रासाने जाम होऊन गेला हो माझ्यासमोर बसलेली सर्व मंडळी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्या घरी घड्याळ आहे का होय झोपले का काय घड्याळ आहे इलेक्शनचं नाही बोलत बरं मी भितडीवरचं बोलतोय ते भितडीवरचं घड्याळ आहे त्या घड्याळाला काठी किती सगळे आमचे बात धरायचे काही घड्याळाला काठी किती असं बोलून गेला काय बुलडोझर लागायचं
घड्याळाला काटे 3. तुमच्या घरातल्या भिंतीवरचे घड्याळाचे 3 पण काटे फिरतात का एकच काटा फिरतो? हा? एकच फिरतो. तिन्ही पण फिरतात. हो, तिन्ही पण काटे दुपारी 12 वरती आले की दुपार होते, परत ते 12 तासानंतर काटे फिरले की 12 वरती येतात, रात्र होते, परत ते दुपारी 12 वाजता येतात, डोक्यावर सूर्य येतो, परत ते फिरून 12 वरती येतात, रात्र होते. त्या घड्याळाच्या काट्याचं फिरणं चालू आहे. 12 वरती येणं, परत 12 तास फिरणं, परत 12 वरती येणं, त्या घड्याळाच्या काट्याचं फिरणं चालू आहे. त्या घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? होय, जागरण गोंधळ झाला लागेल. अहो, घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं काय करावं लागेल? किती अक्कल सेल काढावं लागेल. आहे की ना? सेलच काढावं लागेल. सेल जर काढला तर घड्याळाचे 3 पण काटे फिरायचे काय होतात? बंद होतात. म्हणजे घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर सेल काढावे लागतील. आणि ज्यावेळेस घड्याळाच्या काट्याचे सेल काढले जातील त्यावेळेस त्या काट्याचं फिरणं काय होईल? बंद होईल. मी त्या घड्याळाचं नाही बोलत, हे 3.5 हाताचं घड्याळ आहे, याला पण 3 काटे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हे घड्याळाचे 3 पण काटे जन्म आणि मृत्यूच्या काट्यामध्ये फिरतात. या घड्याळाच्या काट्याचं फिरणं बंद करायचं असेल तर काय करावं लागेल? नामचिंतन. त्याचा सेल काढावा लागेल. याचं काय करावं लागेल? याचं काय करावं लागेल? याचा मी सेलच काढावं लागेल. कोणता सेल? कोणता सेल आहे? याला पण वासना नावाचा सेल आहे. आमचे तुकोबाराय सांगतात, संत चरणाराचा लागता पुढं काय? एकदा संतांचे चरण जीवनामध्ये प्राप्त झाले की जो वासना नावाचा सेल आहे, वासनेचे बीज जळून जाय. ते काही एकदा वासनेचं बीज जळून गेलं, आता नाही येणे जाणे. तर वासना नावाचा जो सेल आमच्यामध्ये होता, वासना नावाचा जो सेलमुळे आमचं घड्याळाचं चक्र चालू होतं, तेच आमच्या साधून काय केलं? ते वासनेचा सेल काढून टाकला आणि आता आमचं फिरणं काय झालं? बंद झालं. एकदा फिरणं बंद झालं की मग आता नाही येणे जाणे, सहज कुंडले बोलणे. हो, तो जीव परत जन्माला येत नाही. कारण जन्माला येतो तो जीव. लोक म्हणतात आत्मा कधी जन्माला येत नाही, आत्मा कधी मरत सुद्धा नाही. आमचे बाबा सांगत असतात, मरत नाही बाबा. जन्माला येतो तो जीव येतो आणि जातो तो जीव जातो. श्वास कधी येत पण नाही, श्वास कधी जात पण नाही. फुग्यामध्ये हवा भरली आणि तो फुगा फुटला. हवा फुटेल का? फुगा फुटेल. काय फुटेल? फुग्याचं आवरण फुटतं. माऊली ज्ञानोबा बघा दृष्टांत म्हणतात, पै आटवी घट बुडाला, हात बाहेर उदके भरिला, दैवत त्याजरी फुटला, उदक काय फुटे. माऊली ज्ञानोबा चिंतन करतात, घट पाण्याने भरलेला आहे आणि तो समुद्रामध्ये सोडला. समुद्रामध्ये सोडल्याच्या नंतर लाटाच्या माध्यमातून तो घट फुटल्या गेला. मला सांगा, घट फुटला का पाणी फुटलं? हो, घट फुटला. वास्तविक पाहायला गेलं तर पाणी फुटत नाही. तुमचं आत्म तत्व पुढे जात पण नाही, पुढे येत पण नाही. आमचे मध्य बाबा सांगत असतात, हा कोणता हायवे? हा समोरचा मुंबई आग्रा आहे ना, नाशिक मुंबई हायवे. हा रोड इकडे कुठे जातो आणि इकडे कुठे जातो? बाबा विनोदाने म्हणत असतो, रोड नाशिकला मुंबईला जातो का तुम्ही आपण येतो जातो? तुम्ही आपण येतो जातो का रोड येतो जातो? रोड कुठं येत नाही, रोड जागेवर आहे. रोड कुठं जातो नाही, रोड कुठं येत पण नाही. येतं जातो कोण? माणूस येतो आणि जातो. तसं आत्मतत्व जागेवर फिट आहे, ते कुठं येत पण नाही आणि ते कुठं जात पण नाही. जातो येतो कोण? तो जीव आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंग हरी रूप. जन्माला येण्याची कारण साधू संत म्हणतात, आमच्या
शंकराचार्यांनी पण विवेकानंदांनी जन्माला येण्याची कारण मांडली. जन्माला येण्याचं कारण काय? संत जन्माला आले, देव जन्माला आला आणि जीव पण जन्माला आला. येण्याची कारण भिन्न आहे. तो जीव जन्माला आला अनिच्छा प्रारब्धाने, संत जन्माला आले स्वइच्छा प्रारब्धाने आणि देवाला आणावं लागलं. हे सगळं चिंतन तुम्हाला माहिती आहे, पण फक्त आणि फक्त मला आज अंडरलाईन करायची जीवाच्या खाली. कारण घोर रोग लागलेला आहे जीवाच्या मागे. कारण संतांचं येणं जाणं स्वतःच्या हातात आहे, जीवाचं स्वतंत्र नाही. जीवाची इच्छा नसताना सुद्धा जीवाला यावंच लागते. येण्याचं कारण काय? माऊली ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जे का उरावे तेही सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे ते हाय का. माऊली ज्ञानोबा सांगतात कर्म शिल्लक राहिले की यावं लागतं. नाथबाबा म्हणतात पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप पुण्य वासना आणि कर्म हे जर शिल्लक जर राहिलं तर जन्माला यावं लागतं. आणि जन्माला आल्याच्या नंतर पुढचं भोगता 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 मागचं फेडता 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 पुढचं काय करावं लागतं? तयार करून ठेवावं लागतं. जसं घरामध्ये पोत्यामध्ये भरलेली जी ज्वारी आहे ती ज्वारी जिवंत आहे, पेरल्याच्या नंतर ती उगवते, उगवल्याच्या नंतर परत ती काही खाल्ल्या जाते, परत काहीतरी पेरण्यासाठी काढून ठेवावी लागते. तसं जीव कर्म करत 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 मागचं फेडतो आणि पुढचं तयार करत ठेवतो. तुमच्या घरामध्ये शेंगदाणे आहेत का? शेंगदाणे मावशो आज एखादं शेंगदाणे वापरले असतील चांगले. शेंगदाणे जिवंत का मेलेले? जिवंत. त्याला मागण्यासाठी काय करावं लागेल? काय बाजून पण नाही जमायचं, कुठून पण नाही जमायचं. शेंगदाणा हातात घ्यायचं, वरचं लाल टरकल काढायचं. काय करायचं? हातात शेंगदाणा घ्यायचं, वरचं काय करायचं? लाल टरकल काढायचं. एकदा त्या शेंगदाण्याचं टरकल गेलं की तो मुक्त. मी त्या शेंगदाण्याचं नाही बोलत, 3.5 हाताचा शेंगदाणा आहे, याच्यावरती मी देह नावाचं टरकल आहे. देह भावता किती इंद्रिय विषय विसरती तया स्वभावे प्रचिती प्रगट होय. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्या क्षणी तुम्ही देह भाव टाकाल, ज्या वेळेस तुम्हाला देह भाव टाकण्याची क्रिया माहिती पडेल, देह भाव टाकली, देह भाव टाकला पाहिजे. मी करता मी भोगता देहावरती अंतकर्म वृत्तीवरती आपण जडून घेतलेले. का माहिती का? अनंत जन्माचे कर्म आणि त्या अनंत कर्माच्या अनंत वासना, त्याच्यामुळे त्या अनंत वृत्तीला पीठ जुळलेले, चिटकून बसलेले. हो, जसा गुळाच्या ढेपीला मुंगळा चिटकावा आणि तो मुंगळा जर तोडून जर काढला ना, त्याचं गुळ तुटन, तोंड नाही सोडायचं. तो कशाचा? गुळाच्या ढेपीचं. त्याचं गुळ तुटून भावरोग संचिताचे. तसं आपलं झालंय ना, आपण त्याला सोडायलाच तयार नाही. का? अनंत जन्माचे कर्म आणि त्या अनंत कर्माच्या अनंत वासना अनंतकरण वृत्तीवर जुळलेले आहे. तुम्ही म्हणता कशा अनंत जन्माचे अनंत कर्म, अनंत कर्माच्या अनंत वासना कशा असतील? तर तुम्हाला 1-2 मिनिटात सांगून देतो. हो, भावरोग संचिताचे. मुलं होते का? मुलं झाल्याच्या नंतर मुलं होतात. मुलं जन्माला येतात मुलं, माहेरी का सासरी? तुम्हाला काही झालेच नाही काय? माहेरी डिलिव्हरी ताई झाली की सासरचे लोक बघायला आले की येताना काय घेऊन येतात? आमच्या नगरी भाषेत बाळातिडा. तुमच्या इकडे काय म्हणतात? आमच्या नगरी भाषेत बाळातिडा घेऊन येतात. बाळातिड्यामध्ये काय काय आणतात माहिती का तुम्हाला? काय आणतात? खारी, खोबरं, तूप, साखर, रवा, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोड सगळं आणतात. कोणासाठी? बाळासाठी. काय रुपये बाबा सगळ्या बाळा काय काय खात द्या? बाळ काहीच खात नाही, सगळं बाळासाठी. अनुषंगाने बाळाचे, पण बाळ काहीच खात नाही. बाळाला कपडे, टाळवर घालायला तेल, नवीन कपडे सगळं आणतो, खायला सगळं आणतो, पण बाळ त्याच्यात काही खात नाही. मग हे सगळं त्या घरामध्ये ठेवलं जातं. आणि आमची बाळाची आजी जी आहे ना,
म्हणजे बाळाच्या वडिलांची जी आई आहे ती बाळ बघायला घेते आणि बघायला घेतल्याच्या नंतर ते बाळ हातात घेतलं चांगलं निहारून पाहिजे आणि ज्या वेळेस ते खाली ठेवायचं बाळ त्यावेळेस हळूच पाकिटात बोट घालते हात घालते एक काना काढून टाकले. बाहेर काय काढते हा नोट कितीची महाराजाला नाही द्यायची मारायचे फक्त आपल्याला आता 200ची नोट काढली कोणी काढली आणि बाळाच्या हातात दिली ती 200ची नोट बाळाच्या हातात दिली की ते बाळ जाम नोट पकडून ठेवते किती वेळा त्याच्या आईने त्या बाळाच्या कानात सांगितलं ती जाम नोट पकडून ठेव जाम पकडून ठेव सांगितलं तुम्ही नाही सांगितलं ती नोट जर तुम्ही जर बाळाच्या हातातून जर काढायला जर गेला तर नोटीचा तुकडा होईल पण नोट काय बाहेर येणार नाही मग ते 4 दिवसाचं बाळ 10-15 दिवसाचं बाळ ज्या ती नोट जाम पकडून ठेवते त्याला काहीच कळत नाही मग नोट जाम पकडून ठेवण्याचे संस्कार कोणत्या जन्मात हे कोणत्या जन्मातले संस्कार आहेत अनंत जन्मातले बरं एवढं जाऊ द्या ज्या वेळेस बाळ जन्माला आलं ते बाळ धुतलं आणि पुसलं आमच्या दाईंनी कपड्यामध्ये गुंडाळलं आणि आईकडे दिलं आणि आईला सांगितलं आता स्तनपान करा सांगितलं की नाही आईला सांगितलं स्तनपान करा आईला पाना फुटला आईने बाळ घेतलं वरून पांघरून टाकलं आणि आज स्तनपान करत होतं कोण 8 तासाचं बाळ त्या 4-8 तासाच्या बाळाला दूध वळ 5ची मोटर लावून वळ 2ची मोटर लावून वळ 1ची मोटर लावून वळ आणि ते दूध चांगलं वळ हे कोणी सांगितलं त्यांनी दूध प्यायला सुरुवात केली की ते बाजूला काढलं की बोंबलं ते ठण करते त्याला बाजूला जर काढलं की ते रडतंय आणि जवळ नेलं वडायला लागलं की शांत बसलं म्हणजे वडावडीचे जाम पकडून ठेवण्याचे संस्कार कोणत्या जन्मातले ते कोणत्या जन्मात अनंत जन्माचे अनंत कर्म त्या अनंत कर्माच्या अनंत वासना त्या अंतकरण मृत्यूवर जोडल्या जाम चिटकून बसलेले आहेत आणि त्या वासनेपासून त्या जीवाला काय करायचं बाजूला करायचं जसं गाई जर नाही पळत असली तर तिचं टंगड मोडायचं बरोबर आहे की म्हणजे तिला काय बांधायचं लोडणं हा तसे मन भटकतंय आणि या मनाला माझ्या श्रीपाद बाबांनी आणि रामदास बाबांनी लोडणं लावायचं काम केलंय विठाला तुम्ही आपला भाग्यवान आहेत राजांनो हा आपण इथपर्यंत आलो नाहीतर आज बाजारात काय बघायला भेटते बाजारात म्हणण्यापेक्षा जगामध्ये काय पाहायला भेटते हो एक सहज मधली बाबांच्या मुखातून दृष्टांत ऐकलेलं सांगतो तुम्ही पण ऐकलेलं असेल जुनी मंडळी आहेत पण सांगतो एक होतं मोठं गाव आणि त्या गावामध्ये डोंबऱ्याचा खेळ आलेला होता काय आलेलं होतं डोंबऱ्याचा खेळ मोठा आलेला होता तो बाबा आहे ना डबडं आणलेलं होतं मोठं डबडं वाजवायचा चौका द्यायचा डुम 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 करायचा संध्याकाळी ठीक 5 वाजता आपल्या गावाच्या चौकामध्ये खेळ जमणार आहे तरी सर्व नागरिकांनी हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहावं डुम 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 मग लोकांची गर्दी कुठं चौकात सगळीकडून माणसांमध्ये डोंबारी तो डोंबारी काय करायचं माहिती का दगड घ्यायचा पाठीला लावायचा इकडून लावला की तोंडातून दगड काढायचा हो ह्या कानातून पेन घातलं की ह्या कानातून काढायचा लोक त्याला बघायचे पैसे टाकायचे कोणाला डोंबाऱ्याला त्या डोंबाऱ्याला भरपूर मानव संध्याकाळी त्यांनी शेवटचा एक खेळ ठेवलेला होता कोणता माहिती का सगळ्यात मोठा खेळ एक म्हैस आणली मोठी चौकट ठेवली आणि त्यांनी सांगितलं आज असा खेळ आहे मी या म्हशीच्या भोंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार काय म्हशीच्या भुंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार लोकांना ते आपला आनंद झाला लोक नोटाच्या नोटच घेऊन आले कुणाला डोंबारीले हवेत सगळी गर्दी चौकोनी बाजूनी जमली डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला लोक पैशाचा पाऊस पडायला लागले पण एक म्हातारी रानात गेलेली होती तिने रानात सगळं सरपण गोळा केलं काय सगळं सरपण गोळा केलं डोक्यावर टाकलं नीट गावच्या दिशेने निघाली गावच्या दिवशी आणि तिला समोर गोंधळ दिसला गर्दी दिसली म्हातारी म्हणली
हा रोज मेला येतो आणि खेळ लोकांना दाखवतो आणि पैसे घेऊन जातो. कोण? डोंबारी म्हातारी. म्हणजे आज याचा बेतच बघू गाड्या काय. म्हातारी सरपण आणायला गेली, सरपण घेऊन आली आणि त्या सरपणावर होता तिच्या डाव खाली येईल. काय होता? डाव खाली येईल. आणि डाव खाली येण्याचं महत्व असे, ज्याच्याकडे डाव खाली येईल आहे त्याला नजरबंदी होत नाही. हो, डाव खाली येईल तिथे त्या काट्या कुकट्यात सरपणात होता. तिने त्या गर्दी पुढे म्हातारी आली आणि तिने 4 लोकांपासून अशी रोड केला हात जायला. तिने बघितलं, वाट केली आणि वाट केली डोक्यावर सरपण आणि पुढं तो वाटायचा, मी आता म्हशीच्या गुंड्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार. डोंबारी बोंबायचा. सगळे लोक पैसे द्यायचे. त्या म्हातारीने बघितलं, मिळाला मुर्दा 4 दिवसासाठी गावात आला. लोक इथं कष्ट करून पैसे कमवते आणि लोकांची नजरबंदी करतो, पैसे कमवून घेऊन जातो. लोकांना सांगतो गुन्ह्यातून घुसणार आणि तोंडातून निघणार. आणि हो मी आता मागच्या 2 टांगड्यातून घुसतो, पुढच्या 2 टांगड्यातून निघतो आणि लोकांकडून पैसे घेतो. कुणी पाहिले? म्हातारीने पाहिलं. म्हातारी अशी चावताळी धावली की नाही, सगळ्या लोकांना बोंबलू बोंबलू सांगायला लागली, अहो याचं काय ऐकू नका, लोकांना बचवितो, लोकांकडून पैसे काढतो, लोकांना लुबाडतो, हा म्हशीच्या भुंड्यातून घुसत नाही, तोंडातून निघत नाही, मागच्या टांगड्यातून घुसतो पुढच्या टांगड्यातून निघतो. तुम्ही याला खुशाल पैसे देता? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, जरा ध्यान धरा. आता ती म्हातारी बोंबलू बोंबलू सांगती. अख्खे जमलेली लोक त्या म्हातारीचं ऐकतील का डोंगराचं ऐकतील? हा, कोणाचं ऐकतील? डोंगराचंच ऐकतील, म्हातारीचं ऐकतील का? नाही. माझी श्रीपाद नावाची म्हातारी अख्ख्या या महाराष्ट्रामध्ये बोंबलू बोंबलू सांगत होती, पण कोणाचं ऐकलं? ऐकलं का? कोणाचं ऐकलं? एक जर कोकिळा असेल आणि 10 कावळे जर बसलेले जर असतील तर एक कोकिळा सुंदर गायन करते आणि 10 कावळे भेसून वरडतात. ते कावळे त्या कोकिळेचा आवाज झाकतील का आपला आवाज बदलतील? आपला आवाज बदलू शकत नाही, तिचा झाकतील. पण काही काळानंतर ती कोकिळा सुंदर गाणार आणि हे वरडून वरडून गप्प बसणार. हो, तशी माझी श्रीपाद नावाची कोकिळा होती ना राजांनो, ओरडू ओरडू सांगितलं. बाकीच्या डोमकावळ्यांनी आवाज झाकण्याचा प्रयत्न केला, पण आवाज झाकता आला का कोणाला? अहो नाही, अजिबात नाही का? सत्य सत्य कधी लपत नाही. आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, गावांनी दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव मरणत करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही. आणि एवढं सगळं सांगून तुमच्या डोसक्यात शिरत नाही. तुमच्या डोसक्यात का शिरत? हा, वरडू वरडू साधू संतांनी सांगितलं तरी कधी डोक्यात शिरत? कारण संतांनी जे तत्व दिलं ते तत्व असं दिलं. आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, सरकारने दिलेलं उरत नाही आणि संतांनी दिलेलं सरत नाही. आई वडिलांनी काय दिलं? आई वडिलांनी आम्ही जन्माला आल्याच्या नंतर वेगळं निघताना, लग्न झाल्याच्या नंतर वेगळं निघताना आई वडिलांनी आम्हाला काय दिलं? धान्य दिलं, मेथीची जुडी दिली, लसणाची जुडी दिली, कांदे दिले, तिखट मीठ दिलं. आम्ही वेगळं राहिलं गेलो. काही दिवस गेल्याच्या नंतर 1 महिना वर्ष धकल्याच्या नंतर आम्ही परत फोन केला, आमचं धान्य संपलं, आम्हाला काय द्या, परत द्या. आई वडिलांनी दिलेलं पुरतच नाही. आई वडिलांनी जे दिलं ते पुरत नाही, सरकारचं दिलेलं उरत नाही. आता तुमचंच उदाहरण घ्या ना. सरकारने तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केली. आता कोणाला वाटतं बंद व्हावं? कोणाला वाटतं बंद व्हावं? वाटतच नाही ना बंद व्हावा. एखादी हत्याने कोर्टामध्ये मेला माहितीच बंद केली. हो, आम्ही आतापर्यंत 25-30 हजार रुपये खाल्ले सरकारचे, पण आमचं असं वाटलं नाही आम्हाला की आता बंद झाले तर काय. प्रत्येकाला अपेक्षा यावाच. आई वडिलांनी दिलेलं पुरत नाही, सरकारने दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही. संत काय घेतात? कृपादान केले संती कल्पाची
कल्पांती ते सरेना संताशी कृपा करतात ते कल्पाच्या अंतापर्यंत ती कृपा संपत नाही म्हणून संतांना दिलेलं कधीच सरत नाही. संत काय देतात? संत उदार उदार भरले अनंत भांडारे फक्त घेणारा फाटके जोडीचा नसावा. संत अविनाश तत्व देतात. अविनाश करी आपुलिया आईसे लावी मला पिसे गोविंदा. संतांच्या येतात आपल्याकडे जीव गेला की संत त्याचं काय करतात? ऑपरेशन करतात. ऑपरेशन केल्याच्या नंतर त्याला तत्व अशी महावाक्याचा उपदेश करतात. कारण श्रवण मनन निधी असं हे जीवाकडून घडलं पाहिजे. जोपर्यंत निष्काम कर्म या जीवाकडून घडत नाही तोपर्यंत श्री गुरु जीवनामध्ये येत नाही. निष्काम उपासना घडत नाही तोपर्यंत श्री गुरु जीवनामध्ये येत नाही. कारण माझे संतांचे पुरावे माऊली ज्ञानोबांकडे गेलं तर माऊली ज्ञानोबा सांगतात ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा मग श्री गुरु पैसा भेटे चिगा. माऊली ज्ञानोबा सांगतात निष्काम कर्म झाल्याशिवाय श्री गुरु जीवनात येत नाही. नामबाबा याला समर्पक प्रमाण भागवतामध्ये देतात. निष्कामता निरदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या नाही जरी पादवाटी तरीच वय भेटी हरिप्रियाची. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. जोपर्यंत पुण्य कोट्यान कोटी होत नाही तोपर्यंत जीवाच्या सानिध्यामध्ये जीवाच्या भाग्यामध्ये संत येत नाही. आता तुम्ही म्हणता काही जण आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही कुठं आलो नाही, आमच्या घरी बाबा आले, आम्हाला डायरेक्ट भेटले, आम्ही कधी आमच्या रुपये आहेत आम्ही देवदेव केला नाही. का माहिती का? तुमचं या जन्माचं पुण्य नव्हतं, ते मागच्या जन्माचं पुण्य होतं. त्याला योग भ्रष्ट बीज म्हणतात. तत्व भेटण्याच्या आधी तुम्ही मेला आणि परत जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर तुमची वासना शिल्लक राहिली आणि ती वासना निष्काम पुण्याने त्याला काय झालं? पुण्य फळलं तुमचं. आणि निष्काम भावना करणार असल्यामुळे तेच पुण्य तुमचं फळाला आलं. पुण्य फळले बहुत पुण्य फळले बहुत सुटल्याच्या नंतर काय क्रिया झाली? आमचं जे मागचं भवरोग त्याच्यामुळे लागलेला होता, संचित होतं, मागचं कर्म साचलेलं, ते कर्म सुद्धा बाद झालं. जे क्रियामान भविष्यात आता आम्ही जगत होतो ते क्रियामान सुद्धा काय झालं? नष्ट झालं. जसं गवताची गंजी भरून उभी ठेवावी आणि एखादा छोटासा
ती जुनी कीर्तनकार आपल्या माहिती कीर्तन द्यायची, सूर्याचं पिल्लू माहिती ना ते? हो, दिवाळी होती, मुंबईचा राहणारा जावई सासरवाडी राहला दिवाळीला. जावईने पाहिलं इकडं लाईट कुठंच नाही, सगळीकडे दिवे लावलेले होते. त्याला हे काय भानगड कळलं नसतं. जावईने म्हणजे त्या पोराने त्या जावईने त्याच्या बायकोला त्या गावच्या पोरीला विचारलं, होय का मी तर अख्ख्या हयातीत मुंबईमध्ये कधी पाहिलं नाही, खेड्यामध्ये ते बघतो याला काय म्हणतात. तिने सांगितलं दिवा. आता याला काय कळा, दिवाच कळा नाही याला. त्याच्या डोक्यात चक्कर बसली, दिवा नेमकं काय भानगड आहे. त्याला कळण्यासाठी ती पोरगी सहज म्हणून गेली सूर्याचं पिल्लू. काय सूर्याचं पिल्लू आहे. त्याच्या डोक्यात एकच खटका, आपल्याला सूर्याचं पिल्लू आपल्या मुंबईला न्यायचं. त्याच्या डोक्यात एकच खटका, आपल्याला सूर्याचं पिल्लू कुठं न्यायचं, मुंबईला, मुंबईच्या लोकांना दाखवायचं. आता कसं न्यावा, सासूला म्हणावा सासऱ्याला म्हणावा, ती म्हणते काय बघाय भीक लागली, सूर्याचं पिल्लू आमच्या इथं नाही लागले. त्यांनी रात्रीची वेळ झालेली होती, त्या म्हणला आता यावर सूर्याचं पिल्लू लपून ठेवू. त्यांनी हळूच सूर्याचं पिल्लू उचललं, मोठी गावताची गंज रचलेली होती, त्याच्या मागे नेऊन ठेवलं. काय सूर्याचं पिल्लू गावताच्या गंजी खाली ठेवलं की लगेच त्या क्षणाला त्या वळईने काय घेतला, वळई म्हणजे गावताच्या गंजीने काय घेतला, पेट घेतला. तसाच बडका झाला. आत्या बाई सासू बोंबलाय लागली, सासरा बोंबलाय लागला, बायको बोंबलाय लागली. गावताची गंज पेटली, वळई पेटली, पाणी टाका, विजवा. आता ती किती दिवसांनी विजेल की नाही विजू शकत. का बरं? तिने आता पेट घेतला, ती कधीच विजू शकत नाही. का? अहो पाणी अनुष्ठवर ती विजूस काय झाली, राग झाली. पण कुणाला काही ताळमेळ लागला, वळई कस काय पिटली, सगळे विचारायला लागले, कुणालाच ताळमेळ लागला. मग नवरा संध्याकाळी त्या पोरीचा नवरा त्या गावचा जावई बायकोला विचारायला लागला, अगं होय ऐकलं का, आपल्याला आता उद्या सकाळी निघायचंय, तेवढं माझं सूर्याचं पिल्लू मी तिथं लपून ठेवलं होतं, तेवढं आपल्याला मुंबईला घेऊन जायचं. सूर्याचं पिल्लू तिला काय भानगड कळलं. ती सासूला विचारायला लागली, आईला विचारायला लागली, अगं ते सूर्याचं पिल्लू काय झालं. सासू कडा बोट मोडायला लागली, तुझ्या सूर्याच्या पिल्लूने सगळा माझा नाश धूस केला. सगळी आखी गावताची गंज पेटली. कशाने पेटली, सूर्याच्या पिल्लूने. सूर्याचं पिल्लू किती छोटं होतं, अगदी छोटं होतं, पण त्या पिल्लाने एवढा परिणाम केला. तृणाग्नी मेळे समरस झाले, समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. हो तृण अग्नी मिळे समरस झाले. तो दिवा त्या गावताच्या गंजीच्या संपर्कात गेला, त्या गंजीने पेट घेतला. जसं गाई भरकापराने फक्त एका ज्योतीची काही संगत केली, राखेला सुद्धा कापूर उरला नाही. तसं आमचं भरपूर संचित होतं, क्रियामान होतं, आमचं प्रारब्ध कर्म होतं.
हो सगळं केलं. कशामुळे केलं? आईचे विठोबाचे नाम. ज्या वेळेस श्री गुरूंचा मुख आणि शिष्याचा कान एक झाला, काना वचनाची भेटी सरिसाची परिकिराटी वस्तू गौरवटी कवनो एक जो. ज्यावेळेस काना आणि वचनाची भेट झाली त्या क्षणी काय झालं? महावाक्याची नावे गुरुकृपेची ठावे किंवा नाथबाबा सांगतात, ब्रह्मास्मी आईसी वाणी एक वेळ पडली कानी अविद्या निद्रा गेली पळवली तत्क्षणी जागिन्नला. ब्रह्मास्मी आईसी वाणी आमच्या कानावरती पडली आणि त्याच क्षणी आम्ही आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागे झालो. मला उत्तर द्या, आता तुम्ही सगळे इथपर्यंत आलात. काही माणसं एसटीने आला असतील ना? एसटीने हाफ तिकीट फुकट. नाही, हे सगळे एसटी झाले. हाफ तिकीट फुकट. मला सांगा, एसटी मध्ये जागा धरताना पुढे जागा धरता का मागे जागा धरता? हा, किती अक्कल आहे पुढे जागा धरावा? ते बाबा म्हणतात पुढे जागा धरतो. किती अक्कल आहे पुढे जागा धरावा? मागे जर जागा धरली तर आदळे खावा लागतात, दणके खावा लागतात. आमची एवढी सूक्ष्म आमची बुद्धी चलते की एसटीचा प्रवास करताना आम्ही मागं बसू नये, पुढेच बसावं का? पुढे ड्रायव्हर आणि कंडक्टर जर बसलं तर दणके खावे लागत नाही, आणि मागं जर बसलं तर अख्ख्या मणक्याचा खेळ खेळा करून घ्यावा लागतो. हा, जसं तुमचं व्यवहार आहे ना तसं पारमार्थ आहे. ज्या शिष्यानी, ज्या साधकानी समर्थ सद्गुरूरूपी कंडक्टर आणि ड्रायव्हर जाम धरून धरलेला आहे, जाम पकडून धरलेला आहे, त्याला उभ्या हयातीत कधीच दणके खावे लागत नाही. पण त्यांनी समर्थ सद्गुरूरूपी कंडक्टर आणि ड्रायव्हर सोडला की उभं आयुष्य नुसतं दणके खाण्यातच जातं. विठाला विठाला असं म्हणत असेल, दणके खाऊ नये. त्यांनी आईचे विठोबाचे नाम, त्या नामाला धरून राहावं. लोक म्हणतील आम्ही अनुग्रह घेतला, आमचा प्रबोध झाला, आता आमचा जन्म मरण खंडित झाला. अहो मगाशी बिलाला बघून प्रस्तावनेमध्ये आताशी साखर पुढे झालं, लग्न जमलं, लग्न झालं, संसार कोणी करायचा? संसार करावा लागतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची मोठा संसार आहे, सुखाचा करीन. तो संसार तुम्हाला आम्हाला करायचा सगळा. संसार म्हणजे काय? जन वेगळं निघाण, वेगळं पाहून संसार बघा. वेगळं कुठून वेगळं निघायचं? या प्रकृतीपासून वेगळं निघायचं. आपल्याला पुढे तिथं जायचं आहे. या प्रकृतीपासून वेगळं निघायचं. आईचे विठोबाचे नाम घेतलं की सगळं झालं. कोण म्हणतं सगळं झालं? काहीच होत नाही. नाम घेतलं तर सुरुवात होते. आता एखाद्याला सांगायला गेलं, भाऊ पारमार्थ कर, भगवत भक्ती कर, वाचन कर, अण्णा तो काय म्हणतो माहिती का? आता मी नाम घेतलं, झालं का सगळं? नाम घेतलं मग सगळं झालं. ज्ञानेश्वरी वाचा जरी म्हणलं ना, ज्ञानेश्वरी त्यानंतर काय नाही, असे प्रमाणाचं ठळक ठरलेले. ज्ञानेश्वरी वाचा सांगितलं, ते म्हणतात नामदेवराय म्हणतात पूर्ण ज्ञानेश्वरी वाचायची. नाम महिन्यापर्यंत श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी बाबी अनुभवावी. ठळक पॅटर्न ठरलेले प्रमाण. महाराष्ट्राला बोलून देत नाही साधक लोक. पण तुम्ही म्हणता एकतरी बाबी अनुभवावी, मग एकच वाचायची का? एकच वाचायची? अहो नाही, एक वाचून नाही जमणार. अहो दिवाळीच्या सणाला जर दुकानात जर साडी घ्यायला गेलो, एक साडी घ्यायची असते, किती साड्या वाटल्या पाहिल्या करीता?
समर्थ सद्गुरूंकडून भेटलं की माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, एकदा त्या नामाचा जप जर सुरू झाला तर आमचे तुकोबाराय सांगतात, ज्यावेळेस सद्गुरूची भेट होते ना, ज्यावेळेस नामाचा प्रसाद मिळतो त्यावेळेस काय होतं, पापदावर दैन्य जाया उठा उभी. ते म्हणतात, वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप. आधी दैनिक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही पण ताप जातात. पाप पण जात. पाप गेली याचे खून नाही पालटले अवगुण. ज्याचे अवगुण गेले त्याने समजून घ्यायचं आपलं पाप काय झालं, गेलं. पाप ताप दैन्य जाय उठा उभी. झालिया भेटी हरिदासाची. त्या हरिदासाची भेट झाली की पाप जातं, ताप जातं, त्रिविध ताप सुद्धा जातात. आणि मग त्याच्यानंतर तो साधक, त्या साधकाची अवस्था परमार्थाच्या दिशेने वाटचाल करू लागते. कारण ज्यावेळेस जोपर्यंत तुमचं पाप आहे ना, तोपर्यंत तुम्हाला आहे ना रोग सुचून देत नाही. तू का म्हणे पापे येती रोगाची आरोपे शरीरात. न जाती वैद्याची बापे काही केलं बाबा सांगते. पाप वैद्याला सुद्धा जर घालू शकत नाही. ते पाप आपल्यालाच फेडावं लागतं. केले कर्म झाले, आपण मागच्या जन्मीचे केलेलं भोगायला आलेले, आणि ते भोगता भोगता सगळं साथ द्यावं लागतं. आणि एकदा ते संचित क्रियामंडळ सगळं संपलं की ते कशाने संपलं तर आईचे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे, असं विठोबाचं नाम आहे. कसं, विठोबा रखुमाई. उच्चारिता खंडे जन्म. असं जर भगवान परमात्म्याचं नाम आहे की जन्म आणि मरणाला फाटा फोडता येतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. आणि विठोबा सांगतात, ती जी माया आहे, तिची माया प्रचितीला येते. मायाची ती प्रचितीला येते. मायाचे दोन प्रकार आहेत, एक स्थूळ माया आणि एक मूळ माया. स्थूळ माया कोणती आणि मूळ माया कोणती? मूळ मायापासून भगवान परमात्म्याची उत्पत्ती झाली आणि स्थूळ मायापासून या जगताची उत्पत्ती झाली. कारण मूळ माया जी आहे त्या मूळ मायेचं कारण म्हणजे भगवान परमात्मा आहे. हरे हरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या. मूळ मायेचं कारण आहे. कारण कोणाला म्हणतात, ज्याला आईचा आणि बापाचा तपास नाही त्याला काय म्हणतात, नाट्य म्हणतात. आणि असं कारण कोण आहे? भगवान परमात्म्याला आई आणि बापाचा तपास नाही, ते मूळ मायेचं कारण आहे. आणि स्थूळ मायेचं कारण हा जीव आहे. आणि जीव येता भगवान शंकर आहे, अमृतानुभव प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये एक उभी जीवपणाची नित्रासे या वया आपले तसे शिवई मुहूर्त पुसे जया जोशी याचे. हो, शंकर जन्माला आला आणि तो मुहूर्त पुसतोय. कशाचं? जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाचं. नाममाला भागवतात वर्णन करतात. ओम नमो सद्गुरु तू ज्योती एक आत्मतीचे घटी तपासी चित ब्रह्माचे लग्नाविषयी. ओम पुण्यशी तत्वता. तोपर्यंत
त्या जीवाला झटका लागला. कसा? जोपर्यंत मल विक्षेपाने आवरण अंतःकरण वृत्तीवर आहे, तोपर्यंत अनुभूती येत नाही. पण ज्यावेळेस मल विक्षेपाने आवरण दूर जातं त्यावेळेस अनुभूती येते. शेवटचं उदाहरण देतो, कीर्तन संपवतं. ही काय समोर दिसते? ही वायर आहे. ही वायर करंटची उत्पादक आहे का महाग आहे? उत्पादक कोण? बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. हो, ही वायर आहे. वायर ही महाग आहे. याच्या आत काय करंट आहे. पण करंट आम्हाला लागत नाही का? आवरण आहे ना. हो, आत पण देव आहे पण आवरण आलेलं आहे का? उदकी झाली बाबुडी परी उदका ते झापुडी. आतलं आवरण आम्हाला सुधरून देत नाही. आणि ज्या वेळेस याच्यावरचं आवरण काढण्यासाठी कात्री लावली जाते, कात्री ज्यावेळेस लावली जाते त्यावेळेस तो करंट बसत नाही. पण तुम्हाला सांगतो, एकदा ती कात्री करंट बसतो. एकदा करंट बसला की त्या करंटचा काय होतो? अनुभव यायला लागतो. जसा त्या करंटचा अनुभव आला तसा भगवान परमात्म्याचं आई से विठोबाचे नाम. हो, असं भगवान परमात्म्याचं नाम आहे. उच्चारिता खंडे जन्म. एकदा त्याचा उच्चार केला आमची जन्म आणि मरणाची काय होते? जन्म आणि मरणाची जी दिशा आहे, जो ज्या दिशेने तो जीव चाललेला होता ती दिशा कुंठित होते. त्या जीवाची ऊर्ध्वगती संत करून देतात, अधोगती भाग करतात आणि त्या जीवाची ऊर्ध्वगती ऊर्ध्वमुखी आलेला सोहम शब्दाचा नाम, त्या जीवाची ऊर्ध्वगती प्राप्त करून देतात. अशी ज्या संत महात्म्यांनी ऊर्ध्वगती आपली प्राप्त करून दिली त्या संत महात्म्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता वसून शके पाप गायत्री निघतो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. यथामती यथा अवकाश अभंगाचा तात्विक भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या समर्थ सद्गुरूंचे अयोग्य तो माझा